पालकमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांसाठी आपण एकदा नारे देऊ आणि साहेबाला मार्गदर्शन करायला लावू. काँग्रेस पक्षाचा अशोकरावजी चव्हाण साहब तुम आगे बढ़ो. भारत माता की. रामतीर्थ मध्ये होणाऱ्या या विशाल आणि विराट सभेला ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी सन्मान्य एच.के. पाटील साहेब, ज्यांचा मुख्य प्रवेश आज काँग्रेस पक्षामध्ये असंख्य आमच्या सहकारी अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा, श्रीराम पाटील राजूरकर, सजित सिंग गिल, मिनलताई खतगावकर, रवी पाटील, राजू गंदिवडे, भरपूर मोठी यादी आहे. जिल्हा तालुका पातळीवर आलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेका पक्ष, सर्व महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले सर्व आमच्या मंचावर असलेले प्रमुख सर्व नेते, उपस्थित हा जनसमुदाय, आपले उमेदवार जितेश शांतापूरकर, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजचा दिवस, ही विराट सभा या ठिकाणी पाहिल्यानंतर केवळ ही निवडणूकच नव्हे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये जी आपली पूर्वीची ताकद आहे, ती ताकद आता पुन्हा एकदा आजच्या या वातावरणामध्ये आत्मविश्वासाने, सर्वांच्या सहकार्याने आणि जे नेतृत्व महाराष्ट्रात घडवलं आपल्या जिल्ह्याने, शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व, त्यांच्या काळापासून चालत आलेला हा सर्व वैचारिक भूमिकेतून बांधल्या गेलेला हा सगळा जनसमुदाय, मी तर म्हणेन हा जनसमुदाय नाही, एक विचाराची मैफिल आहे. विचार घेऊन, आचार घेऊन एक कौटुंब, आपले कुटुंब आहे. हे कुटुंब आज गेल्या 50 ते 60 वर्षापासून बांधण्याची किमया विचाराने, आचाराने, शंकरराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीमध्ये जे वाढलं, व्यासपीठावर सगळीच मंडळी शंकरराव चव्हाण साहेबांचा नितांत आदर करणारी, त्यांच्या सानिध्यामध्ये वाढलेली, त्यांच्या विचाराला बांधलेली, आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जी प्रचंड ताकद आपण सर्वांनी निर्माण केली. मधल्या काळात थोडं इकडे तिकडे झालं गेल्या 5-7 वर्षामध्ये, पण आज सगळं माझं घर पुन्हा एकदा भरलं पाहून मला अतिशय आनंद आहे. तुम्ही मला कुटुंबाचं प्रमुख म्हणून या ठिकाणी पालकत्व स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये माझ्यावर जबाबदारी टाकली, पण पालकत्व मी एकटा स्वीकारू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी तुमचा पालक म्हणून तुमच्या प्रत्येकाची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाचा मान सन्मान, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, बिलकुल मनामध्ये कोण जुना, कोण नवीन, कोणी आता आला, कोणी मागचा असा विषय राहणार नाही. सर्वांना सोबत घेऊन आपली भक्कम फळी महाराष्ट्रामध्ये कायम राहील ही गॅरंटी मित्र हो मी तुम्हाला सर्वांना देण्याकरता उभा. आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. कुटुंबाप्रमाणे आपली जी या ठिकाणी भूमिका गेल्या 50 वर्षापासून आपण एकत्रपणे विचाराने बांधलेलो आहोत, त्या प्रत्येक कुटुंबाला मला विश्वास द्यायचा आहे. प्रत्येकाचं मत, प्रत्येकाची भूमिका
प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक आणि त्यातून आगामी वाटचाल करत असताना आपली वैचारिक ताकद ही अधिक वाढली पाहिजे आणि त्यातून या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्या विकासाच्या अजेंडाला पुढे गती मिळाली पाहिजे ही सर्वांची प्रामाणिक भूमिका. मला आजची राजकीय परिस्थिती बोलायचं झालं तर या राजकीय समीकरणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघं आम्ही एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं माझं जाहीर अभिनंदन केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांचं की जे मराठवाड्याच्या विकासात्मक कामामध्ये असो, चर्चेमध्ये असो, मी सांगितलेल्या गोष्टी संदर्भामध्ये नेहमी सकारात्मक भूमिका घेऊन मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका ही मुख्यमंत्र्यांची आजवर मी पाहिलेली आहे. एक कणखर नेतृत्व आहे, चर्चा करतात, ठरवतात, घाबरणारा माणूस नाही आणि या महाविकास आघाडीला अधिक शक्तिवान करण्याची भूमिका ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांची नेहमी राहिलेली आहे, अजितदादांची राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्ष आणि तिन्ही मिळून आमच्या सर्वांची एकच भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सर्व एकत्र राहिलो तर भाजप कधी नाम निशाण या राज्यात राहणार नाही. अशा भूमिकेतून आज महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पण या महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, या महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही महाविकास आघाडी यशस्वी ठरू नये. कारण या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्षांमध्ये अनेक संकट, या 2 वर्षांमध्ये अनेक संकट जी आली ती संकट आपण बिलकुल झेलली, अंगावर घेतली आणि त्या संकटावर मात केली. आपण सर्वांनी अनुभवाने पाहिलं असेल कोरोनाचं संकट एवढं भयान होतं, महाराष्ट्र बाहेर पडेल की नाही अशी भीती वाटत होती. पण पाहता पाहता कोरोना संपला, निघून गेला आणि पुन्हा आपण एकवर कामाला लागलेलो आहोत. परंतु 2 वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले हॉस्पिटलवर, गोळ्यावर, इंजेक्शन्सवर, प्रायमरी हेल्थ सेंटरवर, ग्रामीण रुग्णालयावर, अँब्युलन्सेस आणल्या, डॉक्टर्सच्या पोस्टिंग केल्या, पेशंटला ऍडमिट करण्याची मदत केली. सरकारी यंत्रणा अतिशय कणखरपणे मुख्यमंत्र्यांनी राबवली. माझी कुटुंब माझी जबाबदारी ही जबाबदारी केवळ मुख्यमंत्री, राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी पाहिली. पण आम्ही सुद्धा, आपण सर्वांनी मिळून या राज्यामधलं मोठं संकट होतंय, फार मोठं संकट होतं, पण या संकटावर आपण मात केली. राज्य आज कोरोना मुक्तीच्या मार्गावर आहे, बिलकुल जवळपास कोरोना संपण्याच्या मार्गावर आहे. आणि लोक विचारतात 50 वर्षात काय केलं. मला वाटतं हे उत्तर 30 तारखेला मतपेटीमध्ये दिलं पाहिजे. या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 30 वर्षात आम्ही काय केलं हे जे विचारतायत त्यांना तरी बोलायचा नैतिक अधिकार आहे का, हा खरा प्रश्न मला या निमित्ताने मित्र विचारायचा आहे. मित्रहो, परवा अतिवृष्टी झाली असताना आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मागच्या सरकारने फार कमी पैसे दिले होते, पैसे आपण वाढवून द्या. आणि मुख्यमंत्र्यांनी 10,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टर पर्यंत घ्यायचा निर्णय घेतला आणि बागायतीला 15,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. नुसतं मी बोलत नाही, ज्या घोषणा नाहीये याचा GR निघालेला आहे. तो कागद माझ्या हातामध्ये या ठिकाणी आहे. GR मुख्यमंत्र्यांनी काढला आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला लवकरच जमा होणार आहे, चिंता करू नका. कृषी मंत्र्यांनी सांगितलं दिवाळीपर्यंत आम्ही हे पैसे तुमच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न करू. पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पीक विमा भरला, आपण राज्य सरकारने 900 कोटी रुपये भरले, केंद्र सरकारने अद्यापही पैसे भरलेले नाहीत. माहिती काढा, 900 कोटी रुपये आपण भरले, केंद्र सरकारने आपला हिस्सा अजून भरला नाही. त्यांनी जर भरला असता तर कदाचित पीक विम्याचे पैसे सुद्धा तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा झाले असते. असो, मला ह्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र शासन या भानगडीत जायचं नाही. तुम्हाला पीक विमा मिळालाच पाहिजे आणि तो मी मिळून देणार, तुम्ही चिंता करू नका प्रत्येकाला. मित्र, हे सगळी आजची जी अवस्था झालेली आहे, पाऊस 150% पाऊस झाला जिल्ह्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे पैसे हे तुम्हाला प्रत्येकाला मिळाले पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये मित्र
अतिशय मजबूतीने आपले प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला कल्पना आहे, जलसंपदा मंत्र्यांना मी भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की मराठवाड्यामध्ये पाण्याची जी काही परिस्थिती आहे, 102 TMC नाही, विना वापर 19 TMC पाणी अद्यापही उपलब्ध आहे. 19 TMC पाणी आमचं मराठवाड्याचं मिळालं पाहिजे आपल्या मध्य गोदावरी खोऱ्यामध्ये. आणि परवा आदेश जारी झाला, GR निघाला की मराठवाड्याचं 19 TMC पाणी मध्य गोदावरी खोऱ्यामध्ये देण्याचं मान्य केलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, फार दूरगामी निर्णय हा. तुमच्या आपल्या पाणी उपलब्धतेमध्ये 19 TMC पाण्याची भर याच्यामुळे होणार आहे. आणि वरट्टीवारांचे मला अभिनंदन करायचंय. मी सगळ्या विषयाशी सांगतोय की तुम्हाला माहिती पाहिजे आपण काय करतोय. 19 TMC पाणी तर मिळालंच, पण लेंडी प्रकल्पाचं सुद्धा 2033 कोटीची सुधारित चतुर्थ प्रशासकीय मान्यता सुद्धा वरट्टीवारांच्या सहीने निर्गमित झालेली आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. लेंडी प्रकल्पाचा उल्लेख नेहमी निघतो, अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता विजय वरट्टीवार यांनी केली आणि पुनर्वसनाचा निर्णय सुद्धा त्याच्यात घेण्यात आलेला आहे. हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे, ज्याच्यामुळे हा प्रकल्प मी आल्यापासून नांदेड जिल्ह्यामधील मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न कुठेही शिल्लक राहणार नाही. एक एक प्रश्न शोधून काढला. किती प्रश्न मागच्या या 7-8 वर्षामध्ये सरकार नसताना मागे पडले. त्या भाजपवाला नैतिक अधिकार आहे का बोलायचा? त्या 7 वर्षामध्ये मागच्या कालावधीमध्ये, त्यांच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातले एक तरी प्रश्न झाले का मार्गी लागले? चंद्रकांत दादा म्हणत होते, आता भरणे मामा माझे राज्यमंत्री आहेत, राज्यमंत्री मला म्हणाले की मला अधिकार तुम्ही चांगले दिलेत, मी त्यांना दिले. ते म्हणले राज्यमंत्र्यांना सांभाळणारा मंत्री आहे, पण भरणे मामा गेले पुढे, त्याला कार्यक्रमात जायचं होतं. पण सांगायला तात्पर्य एवढंच होतं भरणे मामाला मला की मी सुद्धा राज्यमंत्री होतो, म्हणून तुम्ही राज्यमंत्र्यांची अवस्था चांगली असावी ही माझी अपेक्षा असणं चुकीचं नाही, म्हणून तुम्हाला अधिकार मी जास्त दिले, कारण मी सुद्धा तुमचा एकेकाळी राज्यमंत्री होतो. आणि त्यामुळे आम्हा सर्वांची ही भूमिका आहे, आमच्या मंत्र्यांचं चांगलं काम झालं पाहिजे. चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं, आम्ही तुमचे खड्डे 31 डिसेंबरच्या आत राज्यातले खड्डे सर्व समाप्त करू, बंद करू, खड्डे राहणार नाहीत. पण दादांनी हे सांगितलं, चंद्रकांत दादांनी, की कुठल्या वर्षी करणार. त्यांनी सांगितलं 31 डिसेंबर, पण कुठल्या वर्षातली 31 डिसेंबर हे त्यांनी सांगितलं नाही. आणि ते सांगता सांगता सरकार पण त्यांचं चाललं गेलं आणि त्यांचे खड्डे भरण्याचं काम मला आलेलं आहे. मी तो हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. असो, मला काही त्यांच्यावर व्यक्तिगत काही बोलायचं नाही, पण आपण बोलतो काय याचं भान तरी ठेवलं पाहिजे. जनतेला आपण सांगतो काय, लोक अपेक्षेने बसलेली आहेत. मला मुद्दाम देगलूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकारी मित्रांना एवढंच सांगायचंय की आपला या मतदारसंघामध्ये जी माहिती मी काल माहिती घेतली, साधारण किती पैसे दिलेत. मी आल्यापासून या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्लॅन आणि नॉन प्लॅनची जी काही कामं आहेत, 119 कामं, 380 कोटी रुपयाची कामं देगलूर आणि बिलोली विधानसभा मतदारसंघ दोन्ही तालुक्यामध्ये मी मंजूर, 380 कोटीची माहिती आज काल मागवली. म्हटलं आपली एकंदरीत कामं आहेत किती. रस्त्याची 55 रस्ते, त्यानंतर बिल्डिंगची कामं, त्यानंतर नॉन प्लॅनच्या अंतर्गत 47 कामं, ही सगळी जी कामं केलेली आहेत ही 119 कामं ही आहेत. 380 कोटी रुपयाची कामं या मतदारसंघात मंजूर मी यासाठी केली की रावसाहेब अंतापूरकर उल्लेख जमकाशी केला, अनेकांनी केला. एक प्रामाणिक, सच्चा, सरळ माणूस होता. माहिती त्याची खरंच ओळख नव्हती. पहिल्या निवडणुकीमध्ये भास्करराव त्याला घेऊन आले आणि तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही म्हणाल तर तिकीट देऊन टाकलं. अंतापूरकर तुम्ही सर्व डोक्यावर उचलून त्याला निवडून आणलं. अशा प्रकारचा रावसाहेब अंतापूरकर शेवटच्या क्षणापर्यंत मी हॉस्पिटलला होतो. आम्हाला सर्वांना खूप अपेक्षा होती की ते राहतील, पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आणि त्या दिवशी मी ठरवलं की त्यांनी जे काही कामं सांगितली असतील ही निवडणुकीच्या आधी ती मी पूर्ण करणार, म्हणजे करणार ही भूमिका मी घेतली. आणि सगळी कामं त्यांनी जी मला सांगितली होती त्या सगळ्या कामाला मान्यता देऊन मार्गी लावलेला आहे. त्यामुळे विकासाचा अजेंडा आपला तसाच चालू राहणार आहे. अनेक मोठी यादी आहे, पण मी त्या सगळ्यात जात नाही. नांदेडच्या मेडिकल कॉलेजचं काम, नांदेडच्या नर्सिंग कॉलेजचं काम, नांदेडच्या हॉस्टेलची कामं. आपला जिल्हा, आमचं मत आहे, मी पाहतो महाराष्ट्रातले जे काही आमचं नेतृत्व करणारे अनेक माझे सहकारी आहेत, त्या सगळ्यांची कामं जेव्हा पाहतो मी,
तर माझ्या मनात सुद्धा भावना येते माझा जिल्हा सुद्धा नंबर 1 ला पुढे राहायला पाहिजे. जाहीर काय केलंच पाहिजे. माझा भाग, माझं क्षेत्र, माझा भाग म्हणजे फक्त माझा मतदारसंघ नाही, माझा जिल्हा म्हणेन मी. माझा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सदैव पुढे राहायला पाहिजे. नुसत्या शिव्या देऊन मित्र मत मिळत नसतात, त्यासाठी झिजावं लागतं, काम करावं लागतं. जे शंकरराव चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि तोच परंपरा आमची कायम राहील. आणि जिल्हा आपला पुढे नेल्याशिवाय मी राहणार नाही, मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या विकासात्मक दृष्टिकोन घेऊन किंवा ती तरी लाज ठेवा, आम्ही काय केलं 50 वर्ष. अरे 50 वर्षामध्ये तुम्ही सुद्धा 20 वर्ष आमच्या बरोबर होता ना रे बाबा, विसरला का? विसरून गेला सोयीप्रमाणे. आम्ही नाही विसरलो आम्ही नाही विसरलो ते जुने दिवस, आम्ही नाही विसरलो जुनी माणसं, आम्ही नाही विसरलो त्या जुन्या माणसाची कष्ट आणि परंपरा की ज्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठा आम्ही जे काही आहोत हे सगळं आमच्या पूर्वजांनी ज्या मेहनती केल्या आहेत, मदत केली, त्याच्यामुळे आम्ही आज यात जे काय आहोत ते आहोत. आम्हाला दुसरं या ठिकाणी काही बघायचं नाही. या जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. अरे ठीक आहे, राजकारणामध्ये भास्कररावचं मी अभिनंदन करेन. या ठिकाणी ते मोकळे बोलले. मी तिकडे असताना सुद्धा तिथल्या नेत्यांनी मला चांगलं वागवलं, त्याला ते स्पष्ट बोलले. काय हरकत नाही, काय चुकीचं बोललं. आज पक्ष प्रिन्सिपलचा आहे, विचार प्रिन्सिपलचा आहे म्हणून मी या ठिकाणी आलो. वैचारिक मला जमलं नाही म्हणून मी इकडे आलो. हा मनाचा मोठेपणा पाहिजे. नाही तर आज इकडं तिकडं, काल त्यांना हार घालायचा, आज इकडे आम्हाला हार घालायचा, काल त्यांचं प्रशंसा करायचं, त्याला शिवाय द्यायच्या. हा कार्यक्रम न पटणार आहे, लोकांना आवडत नाही ना गोष्टी. तर मला वाटतं की जी भूमिका भास्कररावजींनी घेतली, राजकारणामध्ये रोज दिवस बदलत राहतात, परंतु ज्या ठिकाणी आपण बसतो उद्या जागा बदलल्यानंतर सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा काय. मला आठवते की काळी केशवराव धोंडगे साहेब आमचे विरोधी पक्ष नेते राहायचे विधानसभेमध्ये, सभागृहामध्ये केशवराव धोंडगेंनी आम्हाला सर्वांना फाडून काढायची इथपर्यंत त्यांची भूमिका असायची. एक मातब्बर नेता म्हणून केशवराव धोंडगे आजही आहेत, 100 वर्ष वर होऊन गेली त्यांना. आज केशवराव धोंडगेंची जी काही भूमिका होती, सभागृहामध्ये एक राहायचे, पण सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर कधी व्यक्तिगत पातळीवर कोणाचा दोष आरोप करून कोणाला त्रास द्यायचं काम त्यांनी केलं नाही. आणि मग त्याच्यामुळे एक वेगळा रिस्पेक्ट त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आहे, एक आदराची भावना त्यांच्याबद्दल आहे. मला वाटतं राजकारण जे राज्यामध्ये जे सुरू आहे हे थोडंसं आपण बदलण्याची प्रक्रिया निदान काँग्रेसकडून निश्चित राहणार आहे. आणि हेवे देवापेक्षा स्पर्धेमध्ये उतरा, तुम्ही काही करून दाखवू, आम्ही काही करून दाखवू. पण नुसतं टीका टिप्पणी करून शिव्या घालून हा जर होणार असेल तर शिव्या देऊन तिकडे काहीतरी तुम्हाला इनाम मिळत असेल, पण जनता इनाम देणार नाही. जनतेचं मत जे आहे ते विचाराला आहे, कामाला आहे, कृतीला आहे. आणि म्हणून मला वाटतं की या पद्धतीने जर विचार केला हे सगळे विषय निश्चितच मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. मला अधिक वेळ घ्यायचा नाही, HK पाटील साहेबांनाही बोलायचंय. आजचा ही निवडणूक एक विचाराची निवडणूक आहे. आमचे सहकारी जितेश अंतापूरकर नवीन आहेत, पण कोरी पार्टी आहे. नवीन आहेत, कोरी पार्टी आहेत, ते काम करतील. हक्काने तुम्ही 30 तारखेला मतदान करा, त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा. आणि जिथे सगळी निवेदन शंकर या भागातली जे आहे तुम्ही घेऊन यायची माझ्याकडे आणि माझी सही घेऊन जायची. मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे, काही व्हायची गरज पडणार नाही. करायचंच आहे आपल्याला. हे निवडणूक आहे म्हणून हा विषय नाही, हे करायचं मी स्वीकारलेलं आहे, जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि जी जबाबदारी मी स्वीकारलेली आहे ती पूर्ण मी केल्याशिवाय राहणार नाही. आपलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातले सगळे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची माझी प्रामाणिक भूमिका आहे. एवढंच या निमित्ताने सांगायचं. अधिक वेळ मी घेत नाही, पुढच्या 2-3 सभा असल्यामुळे आवर्त घेतोय. पण मला अतिशय आनंद आहे की भास्कररावजी, त्यांना पूर्ण अधिकार आहे. आशीर्वाद नक्कीच त्यांचाच आशीर्वाद मला मिळाला पाहिजे असं म्हणणं काही चुकीचं नाही. त्यांचे आशीर्वाद नक्की घेणार. आशीर्वाद घेऊन हे कुटुंब, हे परिवार, काँग्रेसचा परिवार, सोनिया गांधींचा परिवार, राहुल गांधींचा परिवार, काँग्रेसचा परिवार हा विचार घेऊन आम्ही वाटचाल करू ही ग्वाही देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.